लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, 1500 रुपयाचा पुन्हा हप्ता ई-केवायसी करून खात्यात आला नसेल तर अवश्य पहा. लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी करून पण लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले नाही. आता त्या लाडक्या बहिणींना हे काम करावं लागणार आहे. तरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपयाचा हप्ता इथून पुढं जमा होणार आहे. होय, या ठिकाणी अधिकृत माहिती आलेली आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाची माहिती आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या लाडक्या बहिणींना लाभ मिळेल. तर महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेचा लाभ सुरळीत व पारदर्शकपणे मिळावा यासाठी लाभार्थी महिलांना दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची संधी देण्यात आली होती. पण लाडक्या बहिणींनी ई-केवायसी पण केलं होतं, पण त्याच्यावरती अचूक आणि चूक या ठिकाणी न नेमल्यामुळं किंवा न व्यवस्थित सिलेक्ट केल्यामुळं लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्ता हा भेटलेला नाही. तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. आता लाडक्या बहिणींना पुन्हा 1500 रुपयाचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. होय, लाडक्या बहिणींनो, नीट पहा. मात्र ई-केवायसी प्रक्रिया दरम्यान काही लाभार्थ्याकडून चुकून अयोग्य परिहाराची निवड झाल्याचे हे निदर्शनात आले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची योग्य पडताळणी करण्यासाठी अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष फिजिकल व्हेरिफिकेशन तपासणी करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशन होणार, तुमच्या कागदपत्राची तपासणी होणार आणि त्याच्याच नंतर लाडक्या बहिणींना या ठिकाणी पात्र ठरवून त्यांच्या खात्यावरती 1500 रुपयाचा हप्ता ऑनलाईन पद्धतीने जमा होणार. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.